नमस्कार मित्रांनो. फार्मा व्हिजनच्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी नवनाथ डवळे तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, बघा, आता रिसेंट आपली ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा झाली. ओके. त्या परीक्षेमध्ये बऱ्याच जणांना पेपर सोपा गेला असेल, काही जणांना अवघड गेला असेल, काही जणांना मॉडरेट गेला असेल. ओके. पेपर झाला, परीक्षा झाली. ओके. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की DIचा कट ऑफ काय राहील. ओके. मी असं सांगेन की DIच्या कट ऑफचा विचार न करता तुम्ही पुढचं प्रिपरेशन चालू ठेवा. ओके. आता वेळ तुमच्या हातातून निघून गेलेले की आता पेपर तर तुम्ही जाऊन रिपीट देऊ शकत नाहीये. ओके. किंवा काय तुम्ही रिव्हर्स तर चेंज करू शकत नाही. जो झालेला आहे पेपर, ओके, वेल अँड गुड, सोडून द्या तिथंच. कट ऑफ लागायच्या वेळेस त्यावेळेस लागणार आहे, लागायचा आहे तेवढा पण लागणार आहे. अननेसेसरी त्याच्यामध्ये तुम्ही अडकून पडू नका. तुम्ही काय करा, पुढच्या परीक्षेसाठी तयारी करा. मला असं वाटतं, जे पण कोण स्पर्धा परीक्षा करणारे एस्पिरंट आहेत, त्यांनी नेहमी काय केलं पाहिजे, जोपर्यंत तुमचं लिस्टला नाव येत नाहीये, फायनल लिस्टला, फायनल सिलेक्शन लिस्टला, ओके, तोपर्यंत तुम्ही अभ्यास कधीही बंद केलेला नाही पाहिजे. कारण अभ्यास केलेला कधीही वाया जात नाहीये. ओके. तुम्ही आता परीक्षा दिली, तुम्ही जर सोडून दिला असेल, ओके, की आता काय करायचं पुढं, तर मी सांगेन तुम्ही DH कट ऑफ लागायच तेवढा लागेल. ओके. तुम्ही तुमचा अभ्यास आहे तो कंटिन्यू ठेवा. येणाऱ्या ज्या DHS असतील, झेडपीच्या एक्झाम्स असतील किंवा BMCची असेल एक्झाम, म्युनिसिपल कॉर्पोरेशनची, याच्यासाठी तुमचं प्रिपरेशन चालूच ठेवा. ओके. विनाकारण DI झाले बाबा, आता त्याचा कट ऑफ काय लागेल याच्यामध्ये अडकून पडू नका. ओके. DI कट ऑफ तर लागणारच आहे. तुम्हाला मी सांगणार आहे की काय अंदाज असू शकतो. ओके. पेपर कसा होता, ओके, या रिलेटेड जर तुम्ही बघायला गेलं तर मला वाटतं पेपर हा मॉडरेट होता. जास्त पण काय हार्ड नव्हता आणि खूप इझी पण होता असं नाहीये. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय झाला होता पेपर सोडवताना, की त्यांना अटेम्प्ट जमलेले नव्हते. बऱ्याच म्हणजे मी म्हणेन 90% जे अभ्यास करणारी मुलं होती, 90% जे अभ्यास, समजा फॉर एक्झाम्पल ज्या काही मुलं होती त्यातली जे अभ्यास करणारी प्रॉपर मुलं किती होती, त्यातले 90% मुलांना पेपर हा अटेम्प्ट करता आला नाही व्यवस्थित. ओके. अटेम्प्ट त्यांचा कमी झाला. ओके. अटेम्प्ट कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक मार्क्स आहेत ते त्यांचे काय झाले, तिथं कमी झाले. म्हणजे हा पेपर असा एवढा पण इझी नव्हता की तुम्ही की खूप सारे 100 पैकी 100 तुम्ही मार्क्स पाडू शकाल. ओके. असं पण नाहीये आणि खूप सारा अवघड पण नव्हता की तुम्ही खूपच कमी मार्क पाडावेत. ओके. एक मॉडरेट पेपर होता की जो कॉमन अभ्यास करणारा कॅन्डिडेट आहे, तुम्हाला तिथं कॉमन सेन्स किंवा तुमचं टेम्परामेंट, त्या एका तासामध्ये टेम्परामेंट ठेवणं गरजेचं होतं. ओके. की बऱ्याच लोकांना ते काय झालं, टेम्परामेंट आणि तो प्रेशर मॅनेज झाला नाही. तुम्ही जर बघायला गेला तर हा थोडासा तुम्हाला लेंदी वाटला असेल पेपर, पण आयोगाने मध्ये-मध्ये तुम्हाला हे ब्लॉकेज टाकले होते, की तुम्ही त्या प्रश्नांमध्ये अडकून पडला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच मुलांचा अटेम्प्ट काय झाला, 70, 75, 80 बीट पर्यंतच राहिला. अटेम्प्ट तिथं इन्क्रीज झाला नाही. अटेम्प्ट पाहिजे होता पेपरमध्ये, पण तेवढा काय झालेला नाही, इन्क्रीज झालेला नाही. सपोज फॉर एक्झाम्पल एखाद्या कॅन्डिडेटनं 100 प्रश्न सोडवलेले असतील, तर काही जरी झालं तरी नियर अबाउट 20-25 चुका जर त्याच्याकडून नॉर्मली होतातच. ओके. त्यात सिली मिस्टेक 4-5 राहतात आहे. म्हणजे पेपर जर बघायला गेला असं मला वाटतं, सिलेबसला धरून तुम्हाला 88 प्रश्न होते. सिलेबसला धरून तुम्हाला 88 प्रश्न होते. वरचे 12 प्रश्न होते ते तुमच्यासाठी बाउन्सर होते. की मी म्हणत नाही की ते 12 प्रश्न तुम्हाला सुटले पाहिजेत. ओके. ज्यांच्या थपा बसल्या असतील, काय लॉजिक असेल किंवा काय ॲप्लिकेशन केलं असेल, त्या बेसिसवर वरचे 12 प्रश्न सुटण्यासारखे होते. जे 88 प्रश्न होते, त्यात पण तुम्ही बघायला गेला तर 75 बिट्स आहेत. ते डायरेक्ट सिलेबसला स्ट्राईक करतात. म्हणजे डायरेक्ट सिलेबस बेस प्रश्न आहेत. म्हणजे डेफिनिशन असेल, क्लासिफिकेशन बेस असेल, अशा पद्धतीचे तुम्हाला 75 बिट्स आहेत. वरचे जे 13 बिट्स आहेत ते तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं होतं, की जो तुम्ही अभ्यास केलेला आहे, तो अभ्यासाचं ॲप्लिकेशन करून वरचे 13 प्रश्न सोडवायचे. म्हणजे मी म्हणत नाही की ते 13 प्रश्न सगळ्यांना सुटले पाहिजेत. ओके. सुटणं ज्यांना सुटायचे ते सुटतील किंवा काही जणांना नाहीच सुटणार आहे. पण जे 75 बिट्स आहेत, ते 75 बिट्स सुटण्यासारखे होते. त्याच्यानंतर येतो पार्ट तुमचा, की बाबा किती, मग जर ज्यांनी 100 अटेम्प्ट केलाय त्यांनाच ते जमणार होते आणि अभ्यास असणाऱ्यांना, सगळ्यांनाच नव्हता, की ज्यांचा परिपूर्ण अभ्यास आहे. फक्त अभ्यास नाहीये, तर त्याचं रिव्हिजन झालेलं आहे. मिनिमम 8-10 वेळा रिव्हिजन झालेलं असेल, त्या व्यक्तीला ते प्रश्न सुटण्यासारखे होते. की बाबा तुम्ही एकदाच वाचलंय, वन टाइम रिव्हिजन केलंय, तर अजिबातच नाहीये मित्रांनो. त्यांच्यासाठी तो नाहीच आहे. त्या लेव्हलपर्यंत ॲक्युरसी मेंटेन ठेवणं.
एका तासामध्ये खूप अवघड जातं. ओके, जर नियर अबाउट जर बघायला गेलं तर मुलांच्या बीट्स बरोबर येण्याचं प्रमाण आहे. ओके, की किती यायला पाहिजेत? एक प्रॉपर अभ्यास करणाऱ्या मुलाचं बीट किती बरोबर यायला पाहिजेत? तर जास्तीत जास्त मी म्हणेन त्याचे बीट मॅक्स 70 पर्यंत बरोबर यायला पाहिजेत. मग निगेटिव्ह जाऊन बघायला गेलं तर त्याचा स्कोर येतो की 62 पॉइंट समथिंग, म्हणजे नियर अबाउट काय आहे 125 त्याचे मार्क्स यायला पाहिजे. हे कोणाचे मार्क्स सांगितले मी तुम्हाला? हे टॉप कॅन्डिडेटचे मार्क्स सांगितले, की ज्यानं प्रॉपर अभ्यास केलेला आहे पाठीमागचा 1, 1.5, 2 वर्ष. ओके, की त्याला तिथपर्यंत जाऊ शकतो. जर बाकीच्यांचा ज्यांचा प्रॉपर अभ्यास नाहीये, ओके, आणि असा प्रॉपर अभ्यास करणारे कॅन्डिडेट मला वाटत नाही जास्त होते. हार्डली 20-30 कॅन्डिडेट असतील. किती असतील? जास्त 20-30. त्याच्यावर मला वाटत नाही की तुम्हाला ते कॅन्डिडेट मिळून जातील आहे. ओके, म्हणजे जर पेपरचा ओव्हरऑल अनालिसिस जर केलं, ज्यांचे बीट ओके 50 प्लस आहेत, म्हणजे 100 मार्क्स आहेत, ते मला वाटतं की ते इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होऊ शकतात आहे. कारण का? पेपरचं जर तुम्ही अनालिसिस करा, जर मिडियम अभ्यास असेल, एक मी तुम्हाला पहिलं जे सांगितलं ते एकदम टॉप अभ्यास असणाऱ्यांचं, की तुम्ही टॉप लेवलला खूप चांगला अभ्यास आहे, तुम्हाला 70 बीट बरोबर येऊ शकतात. निगेटिव्ह जाऊन तुम्ही 62, म्हणजे 125 स्कोर तुमचा टॉपचा स्कोर झाला. ओके, स्कोर जास्त आहे. काही जणांचे ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न आलेले आहेत बरोबर, काही जणांचं लॉजिकल आलेलं आहेत, काही जणांच्या थापा पण लागलेल्या आहेत. ओके, असे कॅन्डिडेट किती असणार आहेत? तुम्हाला ऑल महाराष्ट्रात हार्डली 4-5 कॅन्डिडेट सापडतील, जे तुम्हाला नियर अबाउट 125च्या पुढे मिळतील. हार्डली 10 पण खूप झाले असं मी म्हणेन तुम्हाला, की एवढे मोर दॅन सफिशियंट आहेत. ओके, त्यानंतरचा जो मॉब आहे तुम्हाला 110 ते 125. ओके, म्हणजे या फेजमध्ये पण तुम्हाला खूपच कमी कॅन्डिडेट मिळतात आहे. जास्त कॅन्डिडेट तुम्हाला इथं मिळतच नाहीत आहे. कारण इंटरव्ह्यूला नियर अबाउट 500 कॅन्डिडेट क्वालिफाय केले जातील, म्हणजे 450 ते 500 यामधला कुठला तरी फिगर राहील तुम्हाला इंटरव्ह्यूला. म्हणजे 500 कॅन्डिडेट महाराष्ट्रातून घ्यायचेत, म्हणजे हा खूप मोठा आकडा झाला मित्रांनो. मला वाटत नाही की महाराष्ट्रात ड्रग इन्स्पेक्टरचे 500 पण कॅन्डिडेट प्रॉपर अभ्यास करणारे होते इन सिरियस, बीट टू बीट, म्हणजे तुम्हाला पॉइंट टू पॉइंट अभ्यास करणारे 500 पण कॅन्डिडेट नव्हते. त्यामुळे मला असं वाटतंय की तुमचा कट ऑफ आहे तो काही लय जास्त हायर जाईल असं तर अजिबातच नाहीये. नियर अबाउट 100. ओके, कास्टवाले वगैरे आहेत ते थोडेफार तुमचे 2-3 बीट्स न पाठीमागं राहू शकतो कट ऑफ. म्हणजे बीट्स ना, मार्क्स नाही. मार्क्स तुमचे 5-10 मार्क्स तुमचे असणार आहेत. बीट्स म्हणलं तर 2 ते 3 बीट्स असतील, कारण एका बीट्सला 2 मार्क्स आहेत तुमच्या. म्हणजे तुम्ही जर बघायला गेला तर या दरम्यानचा कट ऑफ राहू शकतो. आणि इंटरव्ह्यूला असं काय अवघड नसतं मित्रांनो. इंटरव्ह्यू फक्त तुमच्या पर्सनल कम्युनिकेशनवर बेस असते. इंटरव्ह्यूला असं काय कुठलं तुम्हाला टेक्निकली विचारलं जात नाहीये. ओके, बाकी कुठल्याही गोष्टी विचारल्या जात नाही, कारण तुम्ही टेक्निकल परीक्षा देऊन आलेला असताय. ओके, त्यामुळे तुमचं टेक्निकल नॉलेज आहे ते चेक केलेलं आहे ऑलरेडी त्यांनी. ओके, तुम्ही बोलताय कसं, ओके, तुमचा बोलण्याचा वे कसा आहे, तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुमच्या ऐकण्याची प्रवृत्ती कशी आहे, या गोष्टी काय केल्या जातात तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये टॅकल केल्या जातात. ओके, म्हणून त्या अननेसेसरी गोष्टीचा आता विचार करू नका की इंटरव्ह्यूचं काय आहे, कट ऑफ किती लागेल. कट ऑफ लागायचं त्यावेळेस लागेल. कट ऑफ लागल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशनला भरपूर सारा वेळ असतोय, त्यामध्ये तुम्ही इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करू शकता. अननेसेसरी तुमचा टाइम आता इंटरव्ह्यूचा कट ऑफ किती लागेल, काय लागेल याच्यामध्ये न गुंतवता तुम्ही काय करा, पुढच्या परीक्षेसाठी तयारी करा. ओके, येणारे ज्या समजा बॅड लकली तुम्ही इंटरव्ह्यूला गेला आणि इंटरव्ह्यू मधून जर बाहेर पडला तरी तुमचं प्रिपरेशन हे कसं असलं पाहिजे, चालू असलं पाहिजे. ओके, कारण इंटरव्ह्यूला जरी गेला 500 कॅन्डिडेट जरी इंटरव्ह्यूला गेले, त्यातले सिलेक्ट किती होणार आहेत? 154च कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहेत, बाकीचे परतच येणार आहेत. म्हणून असं नका समजू की इंटरव्ह्यूला गेलो म्हणजे काय असणार आहे, आपण सिलेक्ट आहोत, असं नाहीये. ओके, इंटरव्ह्यूला गेला तुम्हाला तिथं अजून भरपूर आहे, राईट. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की अभ्यास तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे. अभ्यास ठेवणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. समजतंय? विदाउट जर तुम्ही अभ्यास करायचं थांबवलं तर मला वाटत नाही की काय उपयोगाचं आहे. अभ्यास तर तुमचा सुरू असला पाहिजे. तुम्ही जागा बघा, 154 जागा आहेत, राईट. 500 कॅन्डिडेट गेले तर 154 मुलांना घेणार आहेत, बाकीच्यांना परत यायचं आहे. म्हणजे त्यांनी पण पुन्हा काय करायचं आहे, अभ्यास करायचा. म्हणून असं करू नका की एकाच परीक्षेवर थांबू नका. अभ्यास कंटिन्यू ठेवा. अभ्यास खूप गरजेचा आहे तुमचा. ओके, आपण काय करतो की एक परीक्षा दिली, त्याच परीक्षेचं वेट करत राहतो. त्याच परीक्षेचं फक्त वेट करू नका. लिस्टला नाव आल्यानंतर होणारच आहे तुमचं, बरोबर. पण तोपर्यंत अभ्यास स्टॉप करून तुमचा वेळ घालवू नका, कारण गेलेला वेळ आहे
तो परत येत नाही. तुम्ही सगळं परत आणू शकता, वेळ नाही आणू शकत आहे. त्यामुळं हा वेळ जाईल तुमचा विनाकारण. आता पुढचे 2 महिने तर मला वाटते 75 दिवस लागतात. तुम्ही सरळ सेवेची परीक्षा दिली का 75 दिवस लागतो तुमचा कट ऑफ लागायला. 2 महिन्यामध्ये आन्सर की येईल तुमची सेकंड आणि त्यानंतर 15 दिवस असतात, की त्या 15 दिवस नियर अबाउट आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, की 75 दिवसापर्यंत काय करतं आयोग आहे ते रिझल्ट लावत असते. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला नियर अबाउट 25 ते 20 दिवस तुम्हाला इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी मिळतात. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचं शेड्यूल टाकलं जातं. म्हणजे पुढची प्रोसेस आहे ते पुढची 1 महिन्याची आहे. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी भरपूर सारा वेळ आहे. त्या इंटरव्ह्यूच्या टेन्शनमुळं किंवा तुम्ही कप किती लागेल याच्यामुळं पुढचे 2 महिने वाया घालू नका. या 2 महिन्यात तुमचा पूर्ण अभ्यास होऊ शकतो फार्मसी ऑफिसरचा. ओके, तुम्ही फार्मसी ऑफिसरचा अभ्यास चालू ठेवा किंवा जी सेंट्रल डीआयची परीक्षा येणार आहे त्याचा अभ्यास चालू ठेवा. ओके, सेंट्रल डीआय साठी आपण बॅच पण लॉन्च करणार आहे. सेंट्रल डीआय साठी फार्मसी ऑफिसर साठी पण बॅच असणार आहे आपली. ओके, दोन्हीच्या दोन्ही बॅचेस काय असणार आहेत तुम्हाला मिळून जातील. तुम्ही जर बघायला गेलं तर जागा 154 आहेत. ओके, त्यातल्या कट ऑफ ठरवणारा मेन घटक असतो खुल्या जागा किती आहेत. ओके, जर तुम्ही बघायला गेला सर्वसाधारण 31 जागा आहेत. ओके, या जागा किती आहेत जे पण आता समजा एखाद्या कास्ट मध्ये कॅन्डिडेट असेल, ओके, त्याला जर मार्क जास्त असेल तर तो ओपन मधून सिलेक्ट होतो. ओके, म्हणजे त्यामुळे काय होतं कास्टचा जो बाकीचा कट ऑफ आहे तो ऑटोमॅटिकली काय होतो कमी होतो. म्हणजे जो काय आहे कट ऑफ ठरवणारा मेन घटक आहे हे 31 जागा. त्या 31 जागा म्हणजे 31 × 3 जरी बघितलं आपण म्हणजे नियर अबाउट 100 कॅन्डिडेट काय केले जातील पहिले 100 कॅन्डिडेट असणार आहेत. आणि मला असं वाटतं की पहिले 100 कॅन्डिडेट म्हणजे 110 मार्क्स पण नसणार. 110च्या वर तुम्हाला 100 कॅन्डिडेट मिळतील असं मला वाटत नाहीये. कारण ओव्हरऑल अनालिसिस मी बघितलं तर तसे मार्क्स नाही तर मुलांना मार्क्स खूप कमी आहेत. तुम्हाला सगळ्यात जास्त मॉब दिसेल तो 80 ते 60च्या दरम्यान तुम्हाला खूप मोठा मॉब दिसेल आहे. म्हणजे 80 ते 60 मार्क्स म्हणजे नियर अबाउट 30 ते 40 बीट याच्यामध्ये खूप सारा मॉब एमपीएससीतलं मी म्हणेन 99% मॉब तिथंच तुम्हाला दिसून येईल. ओके, 40च्या पुढे तुम्हाला तुरळक बीट दिसून येतील की 40 42 45 50 50च्या पुढे आला का एकदम कमी प्रमाण तुम्हाला दिसून येईल. 55च्या पुढे तर तुम्हाला मोठा मोजणीकतेच कॅन्डिडेट काय होतील तिथं दिसून येतील. त्यामुळे कट ऑफ काय राहील तर मला वाटतं ओपन जनरल कट ऑफ राहील तुमचा 100 ते 110च्या मध्ये. म्हणजे आता बीट मार्क्स सांगितले मी तुम्हाला. जर बीट बघायला गेले तर 50 ते 55 बीट आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी तुमचा 52 51 50 या दरम्यान मॅक्स मला असं वाटतं 53 किंवा 54 मार्काचा कट ऑफ राहू शकतो तुमचा ओपनचा काय राहील 53 54 ही जनरल कॅटेगरीचा मी तुम्हाला सांगितला. ओके, त्यानंतर महिलांचा त्यापेक्षा कमी येतो. ओके, जर कारण का फक्त त्या खाली फक्त काय घ्यायचं असतं तर महिला असणार आहेत, फक्त महिला कॅन्डिडेट असणार आहेत. ओके, म्हणजे ओपन जनरल जर कट ऑफ 53 54 राहिलं तर त्यापेक्षा 5 ते 6 बीट काय राहील मुलींचा कट ऑफ आहे तो कमी राहील. म्हणजे मुलींचा कट ऑफ किती राहू शकतो फॉर एक्झाम्पल 49 48 बीट्स पर्यंत काय राहू शकतो मुलींचा कट ऑफ राहू शकतो. मग त्यानंतर बाकीच्या कास्ट आहेत. ओके, त्या कास्टचा पण कट ऑफ ह्याच्यापेक्षा आता प्रत्येक कास्टला तुम्ही जर ओबीसी बघायला गेला 17 जागा आहेत. ओके, ईडब्ल्यूएस 9 आहेत. ओके, एसईबीसी 9 आहेत. एसबीसी 1 आहे. बजड 2 आहेत. कला 5 आहेत. बला 2 आहेत. विजाला 2 आहेत. अजाला 8 आहेत. अजाला 14 आहेत. म्हणजे ह्या कॅटेगरीनुसार काय होतो तो कट ऑफ आहे तुमचा तो बदलत राहतोय. ओके, कॅटेगरीनुसार काय आहे तुमचा कट ऑफ आहे तो काय केला जातोय बदलला जातोय. ओके, त्यामुळे कट ऑफ नियर अबाउट काय आहे तुमचा 53 ते 54 ओपनचा कट ऑफ राहू शकतो आणि बाकीचे कट ऑफ आहे ते त्याच्यापेक्षा कमी राहतील. ओके, मग असं नका करू की बाबा आता त्या कट ऑफ मध्ये आहे चला उद्यापासून टोटल इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करू. असं नका करू. इंटरव्ह्यूला काय लय अवघड नसतं. इंटरव्ह्यू फक्त आणि फक्त तुमच्यावर बेस असतोय. ओके, ना दुसऱ्या कोणावर बेस आहे.
तुम्हाला माहित असते, तुम्ही जे उत्तर देते त्यावर तुमचा नेक्स्ट प्रश्न ठरत असतो. कुठलाही इरिलेव्हंट प्रश्न इंटरव्ह्यूला विचारला जात नाही. तुम्ही जो अभ्यास म्हणजे अभ्यासाचा पण इथं मॅटर आहे, तुम्ही काय बोलता ओके त्याच्यावर तुमचा नेक्स्ट प्रश्न आहे तो काय होत असतोय, ठरत असतोय. त्यामुळे फक्त कटऑफचा विचार न करता तुम्ही पुढचा अभ्यास स्टार्ट करा. सेंट्रल DI आहे त्याच्यासाठीच तयारी करा, किंवा जे फार्मसी ऑफिसर असेल महाराष्ट्र शासनाच्या त्यासाठी तयारी करा. ओके म्हणजे अभ्यास तुमचा इथं मला वाटतंय की तुम्ही थांबवण्याची गरज नाही. सेंट्रल DI ची तयारी करणारे असतील, फार्मसी ऑफिसरची तयारी करणारे असतील, त्यांच्यासाठी आपली फार्मसी ऑफिसरची पण बॅच सुरू होणार आहे. DI ची पण तुम्हाला बॅच मिळणार आहे. ओके दोन्हीच्या दोन्ही बॅचेस असणार आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही आणि सेंट्रल DI चा जर सिलेबस बघितला तर ओव्हरऑल आउटलाईन आहे. MPSC च्या DI सारखा नाही आहे सिलेबस तुम्हाला इन डिटेल मध्ये. ओके वरवरचे प्रश्न विचारले जातात, फक्त थोडेफार 1-2 सब्जेक्ट ऍड होतील. आणि MPSC चा जो DI चा सिलेबस आहे त्यातला बराच सिलेबस काय होतो त्यामध्ये ड्रॉप होऊन जातो. तो सगळा सिलेबस तुमच्या सेंट्रल DI ला UPSC च्या नाहीये, कारण UPSC प्रत्येक वेळेस त्यांनी सिलेबस काय केलेला आहे, बदललेला आहे. ओके तुम्ही प्रत्येक वेळेस जर बघायला गेला पाठीमागच्या इयरचा जर पॅटर्न, तर प्रत्येक वेळेस त्यांनी सिलेबस काय केलेला आहे, चेंज केलेला आहे. ओके रिसेंट 23 ला, त्यानंतर गेल्या वर्षी आलेले DI, गेल्या वर्षी पण वेगळा होता मेडिकल डिव्हाइसेसचा, त्याच्या अगोदर 23 चा होता त्याला पण वेगळा होता. म्हणजे तुम्ही जर ओव्हरऑल मेन सब्जेक्ट बघितले तर मेन सब्जेक्ट कोअर ठेवून आपण काय करू शकतो, DI ची तयारी आहे ती करू शकतो. आणि मग ज्यावेळेस ऍड येईल त्यावेळेस त्यामध्ये मेन्शन केला जातो की काय सिलेबस राहणार आहे. ओके कोणाला जर प्रिपरेशन करायचं असेल DI चं तर त्यांच्यासाठी बॅच असणार आहे. फार्मसी ऑफिसर साठी पण तुमचे काय असणार आहे, बॅच असणार आहे. ओके DI चा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं की या दरम्यान कुठेतरी तुमचा कट ऑफ राहील. फक्त कट ऑफचं चर्चा न करता मी सांगेन तुम्ही पुन्हा एकदा अभ्यासाला स्टार्ट करा. ओके मला वाटतं इथं आपण थांबूया. धन्यवाद.